नाही आहे बघ, हे बघ या त्या दोन गाड्यांच्या मध्ये जागा आहे बघ. इकडे रिक्षा आहे पण त्याच्या त्या दोन गाड्यांच्या मध्ये बसेल गाडी. इथे हो. नाही रे, इथे नाही बसणार. अगं नक्की बसेल. मला नाही बसवता येणार. अगं येईल नक्की बसवता येईल. चल तुला शिकवतो कशी बसवायची. तर मंडळी, आपण पॅरलल पार्किंग म्हणजे अशा स्वरूपाचं जे पार्किंग असतं त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. पण त्या व्हिडिओवरती आणि इतर अनेक व्हिडिओवरती कॉमेंट करून तुम्ही असं सांगितलं होतं की जेव्हा दोन सरळ गाड्या असतात किंवा तिरक्या गाड्या असतात त्याच्यामध्ये आपली जर गाडी लावायची असेल तर कशी लावायची या विषयावरती एक व्हिडिओ बनवा. आणि म्हणूनच आपण आजचा व्हिडिओ त्या विषयावरती बनवतोय. याच्यामध्ये आपण रिव्हर्स आणि बॉनेटच्या साईडनी दोन्ही बाजूने आपण पार्किंग कसं करायचं आहे ते कव्हर केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सेव्ह करा आणि अगदी शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्याच्यात अतिशय दोन महत्त्वाचे रेफरन्स पॉईंट्स मी सांगितलेले आहेत की ज्या योगे तुम्ही आपली गाडी सहजरित्या अशा प्रकारच्या दोन गाड्यांमध्ये पार्क करू शकता. तुमची गाडी अजिबात घासणार नाही आणि तुम्हाला अतिशय एफर्टलेसली तुमची गाडी पार्क करता येईल. तर मित्रांनो, अशी जर गॅप आपल्याला दिसली तर आपल्याला कधी कधी कळत नाही की ह्याच्यात आपली गाडी बसणार आहे का नाही. तर हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक आता सोपी ट्रिक सांगतो की ज्याने तुम्ही जज करू शकाल की दोन उभ्या गाड्यांमध्ये आपली गाडी उभी आपल्याला बसवता येणार आहे का नाही. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपलं ड्रायव्हर साईडचं जे डोर आहे ते सबंध दरवाजा तो ह्या दोन गाड्यांच्या मध्ये जर कम्फर्टेबली मावत असेल, आता तुम्ही बघू शकता की ह्या दोन गाड्यांच्या मध्ये व्यवस्थित आपला दरवाजा आपल्या साईडचा ड्रायव्हर साईडचा मावतोय. तर अशी कंडिशन जर असेल तर डेफिनेटली तुमची गाडी ह्या दोन उभ्या गाड्यांमध्ये तुम्हाला मध्ये उभी पार्क करता येईल. तर मित्रांनो, आता आपण ह्या गॅपमध्ये आपली गाडी बसवू. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपली गाडी हळूहळू पुढे घ्यायला लागायची आहे आणि आपला राईट साईडचा जो मिरर आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. आता तुम्ही इथे बघा, इकडे एक वॅगनार लावलेली आहे आणि इकडे एक ह्युंडाईची गाडी लावलेली आहे. तर ह्या दोन गाड्यांच्या मध्ये आपल्याला आपली गाडी लावायची. तर आपण जशी जशी पुढे घ्यायला लागू तशी तशी आत्ता सध्या ती ह्युंडाई आपल्याला आपल्या मिररमध्ये दिसते, राईट मिररमध्ये. आणि जशी जशी आपण स्टिअरिंग व्हील अतिशय आपल्याला स्ट्रेट ठेवायचं आहे, अजिबात न वळवता आपल्याला हळूहळू गाडी पुढे घेत राहायचं आहे. आणि जशी जशी आपली गाडी आपण पुढे घेऊ तसं तसं आपल्याला आता मात्र ती आपल्या मिररमध्ये वॅगनार दिसायला लागली आहे. आणि आता व्यवस्थित आपल्या मिररमध्ये तुम्ही मित्रांनो बघितलं तर आपल्याला क्लिअर वॅगनार दिसते. तर अशी कंडिशन जेव्हा मित्रांनो येते तर तेव्हा आपल्या गाडीचा जो मागचा बंपर आहे तो त्या गाडीच्या सबंध पुढे गेलेला असतो. तुम्ही जर बघितलं तर आपल्या गाडीचा बंपर आता त्या गाडीच्या पूर्णपणे बाहेर आलेला आहे, म्हणजे आपली गाडी त्या गाडीच्या पूर्ण पुढे आलेली आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करण्यासाठी रेडी आहोत. आता आपण गाडी रिव्हर्समध्ये टाकू. आपण रिव्हर्स गिअर टाकलेला आहे. आता पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपलं जे स्टिअरिंग व्हील आहे ते आपल्याला पूर्ण लॉक टू लॉक राईट साईडला वळवून घ्यायचं आहे. कारण आपल्याला या दोन गाड्यांमध्ये आपल्याला गाडी पार्क करायची आहे. त्या दोन गाड्या आपल्या राईट साईडला आहेत. तर आपल्याला सबंध पूर्ण लॉक टू लॉक आपलं पहिला आधी राईट साईडला स्टिअरिंग व्हील वळवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला जो हा राईट साईडचा मिरर आहे त्याच्याकडे बघायचं आहे. आता हळूहळू मी गाडी मागे घ्यायला लागतोय मित्रांनो. तुम्ही जर बघितलं तर आता ती वॅगनार आपल्या जवळ यायला लागली आहे. थोडंसं मी मायनर करेक्शन्स करणार आहे स्टिअरिंगमध्ये. मध्ये आपल्याला गाडी थोडीशी थांबवून आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या गाडीचा जो मागचा बंपर आहे तो समोरच्या ती दुसरी गाडी आहे त्याच्या किती जवळ आलेला आहे. त्यासाठी आपल्याला थोडीशी मान उंच करून आपण बघितलं तर खालचं व्यवस्थित आपल्याला मिररमध्ये दिसतं. तर असंच आपल्याला स्टिअरिंग व्हील पूर्णपणे वळवून गाडी हळूहळू मागे घ्यायला लागायची आहे. आता मात्र आपल्याला आपल्या डाव्या आरशात बघणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं तर आता ती ह्युंडाई गाडी जी आहे ती आपल्याला आपल्या डाव्या आरशात दिसते आणि आता त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. कारण आपण आता मगाशीच बघितलं की जी वॅगनार आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या गाडीच्या बंपरमध्ये व्यवस्थित अंतर आहे. तर आता असंच मी कंटिन्यू करणार आहे. फुल राईटला वळवून अजिबात स्टिअरिंग व्हीलची कुठलीही मुवमेंट मी करणार नाहीये. आता तुम्ही बघाल की आपली गाडी व्यवस्थित आत जाते आणि आपली गाडी आता कम्फर्टेबली आत गेल्यानंतर तुम्ही बघितलं तर आपली गाडी आता पूर्णपणे आत गेलेली आहे. फक्त ही गाडी आपल्या गाडीच्या फार जवळ आलेली आहे. ह्या मेथडनी मित्रांनो तुमची गाडी कधीच लागणार नाही दुसऱ्या गाडीला, पण थोडेसं तुम्हाला करेक्शन्स करावी लागतील. तर आपण थोडीशी गाडी पुढे घेऊ. आता तुम्ही ऑब्झर्व करा मित्रांनो मी काय करतोय. आता आपण आपली गाडी सरळ करून घेतलेली आहे. ॲट द सेम टाइम आपल्याला मागची भिंत किती लांब आहे, व्यवस्थित आहे का हेही बघणं गरजेचं आहे. आता आपण गाडी सरळ केलेली आहे. आपण आता ह्याच मिररमध्ये बघू कारण त्या दोन्ही गाड्या व्यवस्थितरित्या आपल्याला आता आपल्यापासून लांब आहेत.
तर ह्या मिररमध्ये बघता बघता आपल्याला गाडी आता मागे घ्यायची आहे. आपण गाडी मागे घेतोय आणि तुम्ही बघितलं तर आपण आता व्यवस्थित आपली गाडी या दोन गाड्यांमध्ये बसवलेली आहे. मित्रांनो, आता आपल्या ह्या ज्या दोन गाड्या होत्या त्या आपल्या राईट साईडला होत्या. तसंच आता आपण मी तुम्हाला लेफ्ट साईडला जेव्हा अशा दोन गाड्या असतात तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तेही सांगतो. साधारण सिमिलरच आहे पण थोडासा फरक आहे. तर आपण आता चालू करू. तर सर्वप्रथम मगाशी आपण जसं केलेलं होतं तशी आपल्याला गाडी आपली सरळ ठेवून पुढे घ्यायची. आता आपण त्या Hyundaiच्या जवळ नेणार आहोत गाडी आणि Hyundaiच्या पुढे नेणार आहोत. आणि आता मात्र आपल्याला आपल्या लेफ्ट साईडच्या मिररमध्ये हे बघणं आवश्यक आहे की ती आपल्याला Hyundai दिसायला लागलेली आहे का. तर आता तुम्ही बघितलं तर आता ती आपल्याला कम्फर्टेबली Hyundai दिसते. आपण आता गाडी रिव्हर्समध्ये घेऊ. मी गाडी रिव्हर्समध्ये टाकलेली आहे आणि आता लॉक टू लॉक मी स्टिअरिंग व्हील लेफ्टला वळवून घेणार आहे. मगाशी आपण राईटला वळवून घेतलं होतं, आता लेफ्टला वळवून घेणार आहे आणि सेम प्रोसेस मी फॉलो करणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं तर आता आपली गाडी आत शिरायला लागलेली आहे. शिरते आपली गाडी आतमध्ये. आता आपल्याला राईट मिररकडे बघणं आवश्यक आहे. ती वॅगनार किती जवळ आली आपल्यापेक्षा. तर तुम्ही बघितलं तर आता थोड्याशा त्या गाड्या तिरक्या लागलेल्या असल्यामुळे ती वॅगनार आपल्या खूप जवळ आलेली आहे. तर हे मध्ये मध्ये आपल्याला चेक करणं आवश्यक आहे. परत मी गाडी थांबवतो आणि परत आपल्याला थोडंसं आपला बंपर त्या गाडीच्या किती जवळ आलाय हे बघणं आवश्यक आहे. तर आपण बघितलं तर आता आपल्या दोन्ही गाड्या लागणार नाहीत पण खूप जवळ आहेत, त्याच्यामुळे उतरायला त्रास होईल. तर मी आता गाडी फर्स्ट गिअरमध्ये घेतो आणि थोडीशी मगाचसारखी आपण गाडी पुढे घेऊ, सरळ करून घेऊ मित्रांनो. आणि मग आता आपल्याला आपल्या सेंटर मिररमध्ये बघणं आवश्यक आहे की ती भिंत किती लांब आहे. आता आपण परत रिव्हर्स घ्यायला लागू. आता आपल्याला स्टिअरिंग व्हील अजिबात वळवायचं नाही आहे कारण आपण गाडी कम्फर्टेबली त्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये पोझिशन करून घेतलेली आहे. सरळच्या सरळ आपल्याला व्यवस्थितपणे हळूहळू अशी आत घ्यायची आहे आणि त्या भिंतीकडे लक्ष ठेवायचं आहे. तुम्ही बघितलं तर तिकडे वेल आहे, त्याच्यामुळे आपले पार्किंग सेन्सर्स म्हणतायत की आता बास, नाही तर आता गाडी धडकेल. मित्रांनो, आता मगाशी मी तुम्हाला दाखवलं की गाडी रिव्हर्समध्ये आपल्याला कशी पार्क करायची आहे, पण आता फॉरवर्डमध्ये कशी पार्क करायची आहे तुम्हाला दाखवतो बॉनेटच्या साईडून. तर मगाशी आपण जेव्हा रिव्हर्समध्ये पार्क करत होतो ह्या दोन गाड्यांमध्येच आपली गाडी आपण पार्क करणार आहोत. पण जेव्हा आपण रिव्हर्समध्ये पार्क करत होतो तेव्हा आपण आपली गाडी ह्या दोन गाड्यांच्या अतिशय जवळ ठेवलेली होती. पण आता आपली मात्र गाडी आपल्याला लांब ठेवायची, म्हणजे रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आपली आधी गाडी आणून घ्यायची आहे, जशी मी आत्ता आणलेली आहे. आणि आपला जो हा राईट साईडचा मिरर आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या राईट साईडचा जो मिरर आहे तो ह्या पहिल्या गाडीच्या लाईनीत आलेला आहे. आता ही कंडिशन आहे मित्रांनो पुढची स्टेप चालू करण्याची. आपण अजून थोडासा पुढे घेऊ म्हणजे तो ह्या गाडीच्या बंपरच्या एकदम लाईनीत येईल. तुम्ही बघितलं तर आपला हा राईट मिरर जो आहे तो आता त्या बंपरच्या लाईनीत आलेला आहे. आपल्या गाडीमध्ये आणि त्या गाडीमध्ये व्यवस्थित अंतर आहे. आता आपण फर्स्ट गिअर टाकलेला आहे. गाडी हळूहळू पुढे घेत घेत आपल्याला पूर्णपणे जशी जशी आपण गाडी पुढे घेतो तशी तशी आपल्याला गाडी राईटला वळवणं गरजेचं आहे. आणि मी राईटला वळवून हळूहळू माझी गाडी पुढे नेलेली आहे. आपण ऑलरेडी साईड जजमेंटचा एक व्हिडिओ केलेला होता, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की डाव्या बाजूचा जेव्हा आपण अंदाज घेत असतो तेव्हा आपल्याला डॅशबोर्डचा मध्यभाग जो आहे तो कामाला येतो. तर आता तुम्ही जर बघितलं हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून बघा साईड जजमेंटवाला. तर तुम्ही बघितलं तर आपला डॅशबोर्डचा जो मिडल पॉईंट आहे तो त्या गाडीच्या कम्फर्टेबली पुढे जातोय. याचा अर्थ आपली गाडी कुठल्याही परिस्थितीत त्या गाडीला लागणार नाहीये, कुठला बंपर घासणार नाही किंवा काही नाहीये. आपण ह्याच कंडिशनमध्ये हळूहळू गाडी पुढे घ्यायला लागू. पण आता मात्र आपल्याला थोडंसं स्टिअरिंग कमी करणं आवश्यक आहे राईट साईडच्या बाजूचं, नाहीतर मग आपली गाडी खूप ह्या गाडीच्या जवळ लागेल. तुम्ही बघितलीत तर आता मी पुढे घेतलेली आहे गाडी आणि आपले वायपर्स जे आहेत ते आता ह्या सबंध जे पुढचं ऑब्स्टॅकल आहे त्याच्या मध्यावरती आलेले आहेत. ह्या विषयावरती पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की बॉनेटचा अंदाज कसा घ्यायचा आहे. तर त्याचाच वापर करून आता आपण बघू शकतो की ह्या पूर्ण पत्र्याच्या साधारण निम्म्या हाईटला आपले वायपरचे ब्लेड झालेले आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला आपली गाडी आता थांबवणं आवश्यक आहे, म्हणजे आपली गाडी आपण सक्सेसफुली व्यवस्थित पार्क केलेली आहे. मित्रांनो आता मी तुम्हाला शेवटची गोष्ट दाखवतो की ह्या दोन गाड्यांमध्येच आपल्या आता परत आपण गाडी बसवणार आहोत. बॉनेटच्या साईडनीच बसवणार आहोत. फक्त आता आपण ह्या दोन गाड्या आपल्या लेफ्ट साईडला घेतलेल्या आहेत. तर असं करताना मगाशी ऑलरेडी जे आपण राईट साईडला केलेलं होतं त्याच सगळ्या स्टेप्स आहेत. तर आपण तुम्ही बघितलं तर आपली गाडी आता रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे. तर आपल्याला त्या दोन गाड्यांपासून आपली गाडी लांब घेणं गरजेचं आहे थोडंसं. तर आपण थोडासा रिव्हर्स घेऊ, आपली गाडी थोडीशी मागे घेऊ. समोरून आत्ता एक गाडी येते त्याच्यामुळे आपल्याला लगेच त्या साईडला घेता येणार नाही. आपण आरशात बघू, मागून सुद्धा काही ट्रॅफिक येत नाही आहे.
तर आता आपण रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आपली गाडी घेऊ. तुम्ही बघितलं तर आता मी गाडी रस्त्याच्या ऑपोजिट साईडला घेतलेली आहे आणि परत सेम करायचं आहे मित्रांनो. आपला जो डावा जो आरसा आहे तो आरसा त्या गाडीच्या बंपरच्या पुढे आपल्याला न्यायचा आहे. तुम्ही बघितलं तर आता आपला डावा आरसा त्या गाडीच्या बंपरच्या व्यवस्थित पुढे आलेला आहे वॅगनरच्या. आणि आता आपण आपलं स्टिअरिंग जे आहे ते लॉक टू लॉक आपण लेफ्टला वळवायचं, कारण आपल्याला लेफ्टला आत घ्यायची आहे गाडी. आणि मग हळू आपली गाडी थोडंसं स्टिअरिंग सोडत आपल्याला आत घ्यायची. आता आपण आपल्याला राईट साईडचा अंदाज घेणं गरजेचं आहे. हेही मी त्या साईड जजमेंटच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. परत थोडीशी उजळणी करतो की आपला जो काच जिकडे डॅशबोर्डला मिळते तो कॉर्नर आहे, त्याचा वापर करून आपल्याला पार्किंग करताना गाडीच्या राईट कॉर्नरचा अंदाज घ्यायचा आहे. तुम्ही जर बघितलं तर आता मी गाडी वळवायला लागलोय, पुढे घेतोय आणि आपला जो हा कॉर्नर आहे तो गाडीच्या व्यवस्थित बंपर त्या ह्युंडाई गाडीच्या बंपरच्या पुढे आलेला आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तो अडत नाहीये कॉर्नर. आता अशा कंडिशनमध्ये आपण कम्फर्टेबली गाडी घेऊ शकतो पुढे. आणि आपल्याला हे करत असताना आपण समोर बघतोय, त्याच्यामुळे पर्यायाने बॉनेटच्या साईडून गाडी आत घालणं तसं सोपं असतं डिकीच्या साईडून आत घालण्यापेक्षा, म्हणजे रिव्हर्समध्ये पार्क करण्यापेक्षा. तर तुम्ही बघू शकता की मी हळूहळू मायनर स्टिअरिंगच्या करेक्शन्स करत गाडी आत घेतोय. आता आपली गाडी थोडीशी तिरकी लागलेली आहे, तर मी फक्त एकच गोष्ट करणार आहे, लॉक टू लॉक स्टिअरिंग लेफ्टला फिरवणार आहे, म्हणजे आपली गाडी सरळ होईल. परत आपले वायपर ब्लेड जे आहेत ते ह्या सबंध पत्र्याच्या मध्यावरती आलेले आहेत, म्हणजे आपण आता थांबणं गरजेचं आहे आणि आपली गाडी आपण कम्फर्टेबली बॉनेटच्या साईडून पार्क केलेली आहे मित्रांनो. मंडळी, आपण डिटेलमध्ये ही टेक्निक तर आता बघितलीच, पण ही टेक्निक तुम्हाला व्यवस्थित एक्झिक्यूट करण्यासाठी ह्या पुढील काही स्किल्सची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपले आरसे व्यवस्थित ॲडजस्ट करण्याची गरज आहे, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बघायचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्या गाडीचं साईड जजमेंट घेणं यायला पाहिजे पार्किंगच्या वेळेला, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिव्हर्स घेताना आपल्याला आपल्या मागच्या दोन ज्या बॉर्डर्स आहेत त्याचा अंदाज कसा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आणि चौथा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे बॉनेटचा आहे, बॉनेटचा अंदाज कसा घ्यायचा आहे. तर हे चारही व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती उपलब्ध आहेत, ते तुम्ही आवर्जून बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी अजून तुम्हाला तुमच्या इम्प्रूव्ह होतील आणि व्यवस्थित करता येतील जर तुम्ही तेही व्हिडिओ बघितलेत तर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलेला असेल तर लाईक करा. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे आपल्या मित्रमंडळींबरोबर व्हॉट्सॲपवरती किंवा कुठेही इतरत्र ठिकाणी तुम्ही तो शेअर करा. आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.